पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आय थिंक वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्त आमचं कर्तव्य बनतं. मी व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या परिवाराचा एक भाग आहे आणि खूप गर्वाने सांगतो की आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांची हृदयाची तब्येत आपल्याला कशी सुधारता येईल ह्याच्यातर्फे फोकस आहे. हल्ली तरुणा वयामध्ये पण हार्ट ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक्स, कार्डियक अरेस्ट आणि सडन कार्डियक डेथ ह्याचा प्रकोप आहे. तर माझी नम्र विनंती आहे सगळ्या जेन झेड लोकांना, तुमच्या लाईफस्टाईलकडे परत एकदा पहा आणि सुधारा. प्रोसेस फूड्स, बाहेर हॉटेलमध्ये खाणं, व्यसनं, तंबाखू, ड्रिंक्स, झोप 6 ते 8 तास घेणं, तंबाखू आणि ड्रिंक्सकडे न बघणं आणि जर सवयी असतील त्यांना ताबडतोब थांबवणं, एस्पेशली तंबाखू, हे फार 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 महत्त्वाचं आहे. पाणी भरपूर पिणं, कॉफी आणि कोक कमी पिणं, झोप घेणं, रोज 1 तास ब्रिस्क वॉकिंग किंवा स्विमिंग किंवा पोहणे किंवा सायकलिंग किंवा ट्रेडमिलचे लाभ घेणं, ॲक्टिव्हिटी करणं, सॅलड, फळं, भाज्या, नैसर्गिक गोष्टी, चांगलं तेल, चांगलं मीठ. आय थिंक दिस इज अ की टू लॉंग लाईफ. तुम्हाला जर 100 वर्षाचं टार्गेट असेल जगण्याचं, जशी तुमचे आज टार्गेट्स आहेत, पैशाची टार्गेट्स आहेत, ह्याची टार्गेट्स आहेत, त्याची टार्गेट्स आहेत, तसं माझ्या मते सगळ्यात माझं महत्त्वाचं टार्गेट इज 100 वर्ष जगणं. तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्हाला जर ते टार्गेट तुम्हाला अचीव करायचं असेल. सगळ्या पेरेंट्सना कळकळीची विनंती आहे, मुलांना तुम्ही तसं मोटिवेट करा. नुसते फोन देऊन त्यांना कोक आणि बर्गर समोर न ठेवता त्यांना चालायचं त्यांना प्रोत्साहन देणं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब. बर्थडे सेलिब्रेट करायचे तर एक ओट्सचं सॅलड वगैरे असं खाऊ घाला, ना की केक आणि वेफर्स, जे हल्ली आपल्या एक सोसायटीत नॉर्म झालाय. आय थिंक चॅरिटी बिगिन्स ॲट होम आणि ह्या वयापासूनच, मुलांपासूनच आपली इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्या वया गटाला आपल्याला टार्गेट करणं फार महत्वाचं आहे. सर, तरुण लोकांमध्ये जास्त हा प्रभाव दिसतोय आणि नेमकं हार्ट अटॅक येतोय की ऍसिडिटीचं एक कारण आता समोर येतं, नेमकं कसं बघितलं पाहिजे, काळजी? सो ऍसिडिटी हा फार एक दुय्यम सिम्पटम आहे. म्हणजे हा कधी कधी पोटाचा ऍसिडिटीच असते किंवा कधी कधी हार्ट अटॅकही असू शकतो. आता दुर्दैवाची गोष्ट आहे, काही महिन्यापूर्वी एक मुलाला ऍसिडिटी होत होती, स्वतः ड्राईव्ह करून आला आणि त्यांनी का 2 व्हीलर ठोकला, 2 व्हीलरच्या माणसाचा मृत्यू झाला. हा माणूस आला आमच्याकडे, आम्ही त्याला ट्रीट केलं, आम्ही त्याला जगवलं आणि त्याला दुसरं आयुष्य दिलं. त्याला 1 आठवड्यापासून ऍसिडिटी होत होती आणि म्हणून त्याला ऍसिडिटीचं औषधं चालू होतं. म्हणून महत्वाचं काय आहे, तुम्हाला जर ऍसिडिटी होत असेल, जर मी फास्ट चालतो आणि मला ऍसिडिटी होते आणि बसलं की मला बरं वाटतंय, हा एक रेड फ्लॅग सिम्पटम म्हणतो आम्ही. खाल्लं की पोटात जळजळ होणं मे नॉट बी अ रेड फ्लॅग सिम्पटम, बट चालताना जर तुम्हाला ऍसिडिटी सारखे सिम्पटम्स असतील तर ते फार महत्वाचे. नियरेस्ट किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या कार्डिओलॉजिस्टशी तुम्ही कन्सल्ट करा, रेक्विजिट टेस्ट करून घ्या, इन्व्हेस्टिगेट करा, तुमचं कोलेस्ट्रॉल बघा, शुगर बघा, तुम्ही काय काय चुकीच्या पद्धतीने तुमचं आयुष्य तुम्ही जगताय ह्याच्याकडे परत तुम्ही म्हणजे परत पाहणी करा आणि ते रेक्टिफाय करायचा प्रयत्न करा. सो कळकळीची विनंती आहे की ऍसिडिटीचं सिम्पटम ह्याला दुर्लक्ष न करता त्याचं नेमकं काय निदान निघतंय हे तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करणं फार